उद्देश हा होता की माझी पॉलिसी काढावी, माझी पॉलिसी काढली तर त्याला काय मिळणार, आपण असा विचार करतो, पण ऍक्च्युली तो माझ्या परिवाराला सुरक्षित बनवायला जात होता. ठीक आहे. तिथे नेल्यानंतर ना तिथला जो मॅनेजर होता तो मला एका एसी केबिन मध्ये घेऊन गेला, मला बसवलं व्यवस्थित, मला म्हणाला साहेब मी आहे ना तुमच्या लाईफ बद्दल काही प्रश्न विचारेन, चालेल का? मी म्हटलं विचारा. मला म्हटलं काय विचारणार ना? तरी पहिला प्रश्न विचारला, साहेब करता काय तुम्ही? मी आहे ना गव्हर्नमेंट सर्वंट, माहिती ना तुम्हाला, साधा पिऊन जरी असेल तो हवेत असतो. हॅलो, तुमचा ऑफिसर होतो, मी त्याला बोललो मी हे असं सगळं बोलल्यानंतर बाबा तो म्हणाला साहेब ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही जे काय काम करता ना ते काम कशासाठी करता? मला त्याचं काम कशासाठी करतो आपण? त्याला बोललो पैशासाठी. तिसरा प्रश्न विचारला, साहेब पैसे काय पाहिजे? काय पाहिजे पैसे? गरजा. मी त्याला म्हटलं साहेब गरजा पूर्ण करायचे त्यासाठी पैसे पाहिजे. तुम्हाला म्हणाला साहेब फक्त गरजा पूर्ण करण्यापुरतं पैसे कमवायचे का? मी म्हटलं नाही. म्हटलं काय मग कसं काय पाहिजे? म्हटलं माझी काय स्वप्न आहे, काय समजेल का मला तुमची स्वप्न काय? तर मग त्याप्रमाणे मी तुम्हाला काही गोष्टी सांगू शकतो. आता माणूस काय विचार करतो, स्वप्न काय असतात आपली, आपण ज्या घरामध्ये राहतो त्याच घरामध्ये मरेपर्यंत राहायचं आपल्याला ना. मग मोठं घर घ्यायचंय. ओके, तर मी आहे ना अंबरनाथ, माहिती का तुम्हाला अंबरनाथ? इकडनं ट्रेन मध्ये गेला तर तुम्हाला कल्याणच्या अगोदर मिळेल. मी 99 ला जेव्हा मी लॉ ऑफिसर झालो ना तर मी 1 BHK चा फ्लॅट घेतलेला. ठीक आहे. त्याची त्यावेळेला किंमत होती 5.5 लाख रुपये. ठीक आहे. पण लोन किती घेतलेलं माहिती का? 4.5 लाख रुपये. आणि ते पुढचे 20 वर्ष मी फेडणार होतो. ठीक आहे. म्हणजे आयुष्यात काय अचिव्हमेंट केली असती तर 1 BHK चा फ्लॅट झाला असता मला. ठीक आहे. आता तुम्हाला आता इथे वाटतंय, पण तुम्ही त्यावेळेची गोष्ट सांगतो तुम्हाला, त्यावेळेला सगळ्या गोष्टी एकदम लिमिटेड होत्या. आता 1 BHK वाला स्वप्न काय बघणार, तुम्ही ते बंगले बांधतात मला माहिती आहे, पण आम्ही तिकडे फक्त फ्लॅट मध्ये जातो माहिती आहे तुम्हाला. 1 BHK वाला स्वप्न काय बघणार, पण मला आहे ना एका चांगल्या एरियामध्ये जायचं होतं. तर आहे ना मी जसं बोलायला लागलो ना स्वप्न, तर तो लिस्ट मध्ये पेपरावरती लिहायला सुरुवात केली. ठीक आहे. तो पहिलं स्वप्न घराचं. त्यांनी मला विचारलं सर किंमत किती तुम्हाला माहिती का? तर त्यावेळेला त्याची किंमत होती 42 लाख रुपये 2 BHK ची हिरानंदानी होती. हॅलो, कधीची गोष्ट सांगतो मी तुम्हाला, 2000. आता तुमच्या घराची किंमत किती आहे मला सांगा? किती आहे अंदाज? 10 लाखामध्ये होऊन जाईल. अच्छा, डायरेक्ट 1 CR काय? ओके. हॅलो, कनेक्ट होताय की नाही तुम्ही? मला काय माझं समजतंय सगळ्यांना? किती लोकांना समजतं हात होती जरा? ओके, थँक्यू व्हेरी मच. असे चेहरे एकदम थंड वाटतात का? मला वाटतं का काय समजते की नाही समजते? बरं ठीक आहे, समजते सगळ्यांना. ठीक आहे. घर 25 लाखापासून 50 लाख जे काय तुमचं असेल तुम्ही पण लिहा, हिशोब करा. ठीक आहे. घरानंतर काय पाहिजे? गाडी. आता कुठली गाडी? मोटरसायकल. आम्ही आहे ना रेल्वेवाले लोक कसे विचार करता सांगतो तुम्हाला. आम्हाला आहे ना 4 व्हीलर वरती लोकल काही गरज नाही, कारण आमच्यासाठी ना आम्ही एखादा पाहुणा जरी आला 4 व्हीलर घेऊन, मला माहिती लहान मुलं आहेत, ते गेल्यानंतर मुलं लागतात मागे, पप्पा आपण पण घेऊया ना, तर आम्ही त्याला समजून घालायचो, अरे बाळा ती 4 चाकाची गाडी आहे, तुला माहिती आपल्यासाठी 100 चाकाची गाडी फ्री मध्ये. आपण हे नाही सांगत की मला परवडत नाही. आणि आम्ही रेल्वेला काय विचार करतो माहिती का? रेल्वे फ्री आहे ना, किती लांब जायचं, म्हणजे अंबरनाथपासून बदलापूर वांगी कुठे जायचं, तिथे स्टेशनच्या जवळ घर मिळेल असं आपण जायचं आहे की नाही. म्हणजे पेट्रोलमध्ये किंवा तशा गाडीमध्ये पैसे खर्च करायची गरज नाही. आता असा विचार करणारा माणूस आहे ना, आता विचार करतोय. तर त्यावेळेला ना होंडा सिटीचं एक मॉडेल चांगलं होतं. मला वाटलं या माझी होंडा सिटी झाली ना तर मस्त झाली. ठीक आहे. बघा या बिझनेसची ताकद तुम्हाला समजायला येईल. स्वप्न कशी आहे बघा. ठीक आहे. त्यावेळेला 9 लाख रुपये, आता 18 लाख रुपये. तुम्हाला कोणती गाडी पाहिजे? टाटा नॅनो 10 लाख वाली. सफारी सफारी त्यावेळेस 9 लाख. लिहून टाका लिहून टाका. बघा ही वास्तू आहे ना खूप पॉवरफुल आहे. या पूर्वी पण आली ना, इथे अशी वास्तू आहे ना, जे काही इच्छा करणार ना ही वास्तू तुम्हाला तथास्तु बोलला तुमचं होणार आहे. मस्त आहे ना, सिरियसली बोलतो. नंतर विचार करा मी छोटा काय विचार केला याच्यातून सांगतो तुम्हाला. ठीक आहे. हे बरोबर आहे. घर झालं, गाडी झालं, आता काय पाहिजे? मुलांचं शिक्षण. राईट, गुड. तर त्यावेळेला ना म्हणजे माझी लहान मुलं होती, 2 मुलं आहेत मला, मुलगे. विचार करण्याचं पाईपलाईन छोटं होतं, त्यामुळे लाखो रुपये नाही म्हणजे 1000 रुपये घुसायचे ना. तर तरी विचार केला या 2 मुलांसाठी 5-5 लाख रुपये मी जर जमा केले ना तर त्यांचं आयुष्य सेट होईल. राईट. कागदावर दिलेलं चिल्ड्रन एज्युकेशन फंड 10 लाख रुपये आहे ना. आता घर झालं, गाडी झालं, मुलांचं झालं, आता कोणाला किती करायचं? बँक बॅलन्स नाही. घराचं झालं, गाडीचं झालं, मुलांचं पण झालं. मिसेसला करायला काय पाहिजे? हॅलो, तुमचे हजबंड बसतात का इकडे?
बसते असतील तर चांगली गोष्ट, तुमचा फायदा होतो जरा. बरं, बायको कशी होणार? सोनं बरं ना? काय वाटतं तुमच्या बायकोला किती सोनं पाहिजे तुम्हाला माहिती का? काय किती पाहिजे तुम्हाला सोनं? किती पाहिजे? थोडं वाचून जाईल मॅडम, कमीत कमी 50 तोळे. अपेक्षा लय अपेक्षा झाली. ते गेल काय माहिती ना तुम्हाला. त्यावेळेला माझी परत सांगतो तुम्हाला, विचार करण्याची पाईपलाईन छोटी, तर मला वाटलं मी 2 लाख रुपये ना बायकोसाठी सोनं ठेवलं तरी भरपूर झालं. त्यावेळेला 4,500 रुपये सोनंचा रेट होता, आता 80,000 आहे. त्यामुळे त्यावेळेला मला वाटलं होऊन जाईल. त्यानंतर मी विचार केला, रिटायरमेंटला घर बांधले 25 लाखाचं है ना, आणि एक फंड बनवेल 25 लाखाचं. आता मला पेन्शन आहे तरी पण मी रिटायरमेंट फंड बनवलं. रिटायरमेंट फंड बनवणं गरजेचं आहे की मला? तुम्ही लोक पण बनवत असाल ना? खूप बनवलं असेल ना 20-25 लाख रुपये. हॅलो, असं कोणी विचार करत? फ्युचरचा कोणी विचार करत नाही. आपण प्रेझेंट मध्ये अडकलेलो आहे. हॅलो, आपल्याला प्रेझेंट म्हणजे महिन्याला जेवढे पैसे लागतात ना तेवढा बंदोबस्त करायच्या भानगडीत पडतो. म्हणून सर्वसामान्य मिडल क्लास राहतो. श्रीमंत बनायचं असेल तर तुम्हाला फ्युचर बघता आलं पाहिजे. माझ्या आजपासून 5 वर्षानंतरची पैशाची गरज काय? हॅलो, सक्सेसफुल व्हायचं असेल तर पहिला उद्देश क्लिअर. आता यांनी सगळं सांगितल्यानंतर त्यांनी टोटल मारली. टोटल आली 1 करोड. तुमच्या स्वप्नांचे टोटल किती आले असेल तुम्हाला सांगतो काही गोष्टी समजून घ्या. 1 करोड मध्ये होईल, 50 लाखामध्ये होईल का 2 करोड मध्ये होईल? 50 लाख. चला 1 करोड बघूया आपण. काय क्लिअर झालं आपल्याला? हे झालं तुमचं फायनान्शियल डेस्टिनेशन, जिथे तुम्हाला पोहोचायचंय. आणि तुम्ही मगाशी म्हणाला तुम्ही आयुष्यात फायनान्शियल करा नका करू, जे काय कराल ते कशासाठी कराल? पैशासाठी. बरोबर आहे? आता मला ना अजून एक गणित शिकवलं गेलं त्यावेळेला. तो म्हणाला, साहेब आपण आयुष्यात किती पैसे कमवतोय हे महत्वाचं नाहीये, तर आपण किती पैसे वाचवतोय. कारण वाचवलेल्या पैशातनं आपण स्वप्न पूर्ण करतो. हे बरोबर आहे का चुकीचं आहे? तरी मला सिंपल प्रश्न विचारला, साहेब तुम्ही रेल्वेमध्ये किती पैसे वाचवता? तर त्यावेळेला टॅक्स सेव्हिंगसाठी मी वर्षाला 1.5 लाख रुपये वाचवायचे. ठीक आहे? तरी मला एक प्रश्न विचारला, साहेब 1.5 लाख वाचवत तुमचे 1 करोडची स्वप्न पूर्ण करायचे किती वर्ष लागणार? काय वाटतं किती वर्ष लागणार? 1.5 लाखानं किती बोलले? म्हातार होऊन जातो. 1.5 लाखाच्या हिशोबाने 10 वर्षात किती होणार साहेब? 15 लाख. 20 वर्षामध्ये 30 लाख. 30 वर्षामध्ये 45, 50 लाख. हॅलो, एवढी वर्ष उरली पण नव्हती माझी. मला सांगा, चला एक इमॅजिन करा, 10 वर्षात मी 1 करोड बनवले. पण जे फ्लॅट आज 42 लाखाला मिळतो तो 10 वर्षानंतर 42 लाखाला मिळेल का? मग ती स्वप्नाची टोटल काय होणार? डबल होणार. म्हणजे परत किती कमी पडताय? परत 1 करोड. परत 1 करोड पळत राहणार. आयुष्यभर असं पळत राहणार. तुम्हाला वाटतं कुठल्याही अँगलनी माझी स्वप्न पूर्ण होऊ शकतात? हॅलो, जे मी 10 फूट हवेत होतो ना ते 10 फूट जमिनीत गेलो. मला समजलं माझी नोकरी आहे ना मला फक्त जिवंत ठेवते, काउंट ठेवून सुखी ठेवते. ना मला जर स्वप्न पूर्ण करायचं असेल तर काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आता काय वेगळं करायचं हे शोधायचा शोध माझा चालू झाला. आता मी तुम्हाला पण सांगतोय, तुम्ही 5 वर्षानंतर कुठे असणार आहे त्याचा इमॅजिन करा. कुठे असणार आहात 5 वर्षानंतर? आज जिथे असणार आहे तिथे असणार आहात का? नाही. तुमची 1 करोडची स्वप्न 5 वर्षात पूर्ण करायची की नाही करायची? अच्छा, तुम्ही जे काम करता त्याच्यातनं होणार का? नाही होणार. का नाही होणार बघायचं तुम्हाला? तुमचं 5 वर्षाचं नंतरचं भविष्य बघायचं कोणाला? आजचे तिकीट काढलं त्याच्यामध्ये भविष्य पण फ्री मध्ये. हॅलो, किती लोकांना बघायचं भविष्य? आजची तारीख आहे 29 डिसेंबर 2024. 5 वर्षानंतरची डेट काय असणार? 29 डिसेंबर 2029. त्यावेळेला तुम्ही पैशाने कसे असणार हे समजून घेण्यासाठी ना आपण आहे ना 5 वर्ष जरा मागे जाऊया. ठीक आहे? 29 डिसेंबर 2019. 20 पर्यंत झाले 1 वर्ष. 21, 22, 23 आणि किती वर्ष झाली? 5 वर्ष. मला आता 5 वर्ष छोटा पिरियड आहे का मोठा पिरियड आहे? मोठा पिरियड. तर ही 5 वर्ष जेंट्स लोक लक्षात नाही का? तुम्ही घरी बसलेला आराम करत होता, काही काम नव्हतं करत, असं होतं का? काय करत होता तुम्ही 5 वर्ष? काही ना काहीतरी काम करत होतं. काम दिवसाला किती तास करतो आपण? 2 तास? 8 ते 10 तास करतो. म्हणजे आयुष्यातला सर्वात जास्त वेळ आपण कुठेतरी देतो ते कशासाठी? काम करण्यासाठी.
आणि काम का करतो? पैसे कमवण्यासाठी. म्हणजे मागची 5 वर्ष तुम्ही जर बघाल जास्तीत जास्त बिझी कुठे होता? कामामध्ये, पैसे कमवण्यामध्ये. म्हणजे याचा परिणाम नक्कीच हा झाला असेल की मागच्या 5 वर्षामध्ये जास्त नाही तर कमीत कमी 50 लाख रुपये तुम्ही बाजूला केला असेल. रुपये भरायला कमी बोलू काय? जास्त बोलू? 70 लाख, लय 80 झालं. लाख, काय करू? वाढू? कमी करू? कमी करू. 40 लाख केले असते. हा नाही, सगळे 20 लाख, 2 काढून 20 टाकायचे लाख, 10 लाख. कुठे बिझी आहात तुम्ही? पैसे आत. अरे या हॉलमध्ये बोलवायला तुम्हाला किती हातापाय जोडायला लागल्या. तुम्ही म्हणाला माझ्याकडे वेळ नाही, मी बिझी आहे लाखो करोडो कमवण्यामध्ये. मला सांगा मागची 5 वर्ष जे तुम्ही काम करत आलाय ते पुढची 5 वर्ष करत आलात तर पुढच्या 5 वर्षानंतर जे मिळत आलं तेच मिळणार ना. त्यात खुश आहात का तुम्ही? मागच्या 5 वर्षाचा हिशोब दाखवल्यानंतर काय झाली 5 वर्ष? काय झाली? गेली असेच. मायनस झाली. मग हे बोलायला तुम्हाला अभिमान वाटतो की हे वाटते? असं बोलायचं का प्रत्येक वेळेला? म्हणजे तुम्ही कुठेतरी चुकताय की नाही चुकताय? हॅलो, पण मग ही 5 वर्ष काय झाली ते मला सांगा. बाहेर गेली तर बोलतात बाहेर गेली. लोकांना समजलं, बाकीच्यांना समजलं की नाही समजलं? 5 वर्ष काय झाली? आता पुढची 5 वर्ष तेच काम केलं तर काय होणार? वाया जाणार. घालवायचं वाया. मग तुम्हाला काहीतरी वेगळं पाहिजे असेल तर काहीतरी वेगळं करायलाच असं पाहिजे. काय करत केल्याने 5 वर्षानंतर मी तुम्हाला दाखवतोय ना. इम्पॉर्टंट आज एक लक्षात घ्या, इम्पॉर्टंट हे नाही की तुम्ही किती बिझी आहात, इम्पॉर्टंट हे आहे की तुम्ही कुठे बिझी आहात. जेवढं तुम्ही तिकडे बिझी होतात ना तेवढं इमानदारीत जर मायलाईफ केलं ना तर 5 वर्षानंतर 50 लाख नाही 5 करोडचा बँक बॅलन्स म्हणू शकतो. ही ताकद आहे. कसं झालं? हॅलो, देवानी सर्वांना 24 तास दिले ना. दुर्बा अंबानी 24 करोड कमवतो, 2 करोड कमवतो.